पोरगा थोडा गरीब असला तरी चालेल, पण पोरगा स्वाभिमानी असावा, खुनाचे तळवे चाटणारा, लाचारी करणारा नसावा. शब्दांना माफ करा माझ्या. पोरगा गरीब असावा, पण आई वडिलांना पांडुरंग समजणारा असावा. पोरगा गरीब असावा, पण पोरगा निर्व्यसनी असावा. निर्व्यसनी, स्वाभिमानी आणि आई वडिलांना पांडुरंग समजणारा पोरगा तुमच्या पोरीला शिळ्या भाकरीत सुद्धा स्वर्गाचा आनंद देईल, हा विश्वास मी लेख म्हणून देतो. काही लागत नाही. जो माणूस बायकोच्या पैशाची अपेक्षा करत नाही ना, तो खरा पुरुष आहे. मी नाही म्हणत, मी कशाला तोंडचं म्हणू. शास्त्र सांगतं, सुभाषितकार सांगतात, उत्तमं स्वर्जितम कष्टम मध्यमं पितु अर्जितम आदम भातृवित्तच्च स्त्रीवित्त आदमाधम. जो स्वतःच्या कमाईवर जगतो त्याला उत्तम पुरुष मानला जातो. जो बापाच्या इस्टेटीवर आईट करतो तो मध्यम आहे. जो भावाचं खातो तो आधम आहे. आणि जो बायकोच्या रुपयाची अपेक्षा करतो तो आदमाधम आहे. अशा पुरुषामुळं कुळाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही, जो बाईच्या संपत्तीचा वापर करतो. होतोच. शिवलीला पाटील नाही, शास्त्र सांगतं, जे खोटं बोलत नाही. शास्त्र कधीच खोटं बोलत नाही. बायको कमवती तर तिच्यासाठी खर्च करू द्या ना. तुम्ही एवढं विमानावर घेऊ नका, हुंडा बिंडा द्या चाल माघारी, एवढं घेऊ नका. फक्त पोरांना सांगा घेऊ नका बाबांना, काही गरज नाही आपल्याला. नवऱ्याच्या घरनं बाईनं सामर्थ्यानं जगावं, पण बाईच्या घरनं नवऱ्यानं रुमालाची सुद्धा अपेक्षा. रुमाल सुद्धा घ्यायचा नाही सासरवाडीतनं. रुमाल, रुमाल कळतो ना, ट्रॅक्टर तर लई लांबची गोष्ट आहे. रुमाल म्हणलं मी, रुमाल. हा, 10-15 रुपयाचा, 20-25 रुपयाचा रुमाल म्हणते मी. हे 30-40 लाख हे फार मोठे आहेत दादा. आणि तुम्हाला हिंमत नाही तुमची बायको स्वतःच्या मनगटाच्या बळावर जगवायची, मग कशाला करायची? ब्रह्मचारी राहा त्याच्यापेक्षा. बायकोचेच पैसे घेऊन बायको जगवायची, याच्या इतकं मोठं काय पाप असू शकतं दादा? हा, आणि तुम्हालाही सांगते, तसलं कपाट बिपाट आणायचं नाही घरनं. पुन्हा भांडता, माझ्या बापान दिलंय, कशाला आणायचं? भांडायचं बी, आणायचं बी, आणायचं बी नाही, भांडायचं बी नाही. काय संताच्या बायका होत्या माय, ह्यांनाच म्हणत नाही तुम्ही बी लय भांडणं करता. अगं तुकोबारायची नामदेवरायांची बायको राजाई, तुकोबारायांची बी पत्नी आवली, लय श्रीमंत घरची. पुण्याचं सासरे तुकोबारायचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा पुणे जिल्ह्यात, तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना, तुमची 3 टाइम खाती, तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय, 3दा खाऊन म्हणती. काय तुमचं भाग्य पण आहे. काय संताच्या बायका दादा. नामदेवरायांची बायको राजाई 2.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर माहेरी झोपायची. नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. चहा जी, पाणी जी, स्वयंपाक जी. तुम्ही थोडं बोला तिला, ती दारात उभा राहावं म्हणती. माझा बाप काही भिकारी नव्हता, तू यासारख्या दलिंदराच्या दारात दिले, लय मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं, मी तुला वय म्हणलं, तुझ्या दिले चांगलं चांगलं बघायला आलं तर मला, माझं नशीब नासक, मी तुझ्या पदरात पडले. एवढं बोलती ती दारात उभा राहून. एवढे हसतात म्हणजे खरं खरं असलं की जरा म्हणाचं नसं. जाऊ द्या माय, विनोदाचा भाग सोडा. पण माझ्या आई जे सांगते मी तुम्हाला ते सांगते. बाईकडे 2 रूप असावी, कालिका ही तीच आणि गौरी ही तीच. नवऱ्याचा अपमान झाला म्हणून स्वतःची दहन करायची ताकदही तिच्यात असावी. आणि धर्माचा विजय करण्यासाठी नवरा पायाशी येईपर्यंत शांत होत नाही एवढं सामर्थ्यही तिच्या मनगटात असावं. ही 2 रूप असावी बाईकडे. लोकांशी वागताना नजरेला नजरच द्यायची, पण नवऱ्याशी घरच्यांशी वागताना नम्रतेनंच नाती जपायची. एवढी 2 रूप बाईकडे असलीच पाहिजे. ती घराचं सामर्थ्याने स्वर्ग करते. समाजात तिनं आलेलं कार्यच केलं पाहिजे, कारण समाज नम्रतेनं जगू देणाऱ्यातला नाहीये. आपल्याकडे कोणी पाहिलं ना त्याच्याकडे बघतच राहायचं, कवर बघतोय बघू. पण घरात नम्रतेनंच जगायचं हे पाहिजे बाईकडे. देवा असं ठीक आहे, असं जर सांगताय शास्त्र तर असंच खरं. बाकीचा विषय सोडून द्या. फार विचित्र आहे हे मन. हे नाही ऐकत चांगलं योग्य, नाही पटकन स्वीकारत. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसे जे तरी हिंडवी दाही दिशा. लय बेकार हे, वाईटच स्वीकारतं फक्त. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची.
हे एका मिनिटात राजा करतं आणि एका मिनिटात रंक करतं. त्याच्यापेक्षा देवा हे जसं तुझ्या चरणी आलं ना, तुझ्यात आणि माझ्यात अंतर राहिलं नाही. अहो बाप रखमात देवी बरोबर विठ्ठलाचे भेटी आपुल्या संसाठी करून विठेला. माऊली म्हणतात तुझ्यात आणि माझ्यात काही अंतरच राहिलं नाही. कधी झालं? माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, तुझे पाया मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया. देवाला आपलंसं करता आलं. बरं ठीक आहे, तुम्ही देवाला आपलं केलं यात नवल काय? आपण भगवंतावर प्रेम करतो यात नवल काय? तो स्वार्थ आहे, आपण करणारच आहे. आपण भगवंतावर प्रेम करणं नवल नाही, भगवंतानं आपल्यावर प्रेम करणं याच्यासारखं नवल नाही. नोहे सारिता तुम्ही एकदा देवाला जवळ करा, देव तुम्हाला लांबच करत नाही. हो नोहे सारिता वेगळंच करत नाही. कसं? मी सुरुवातीलाच म्हटलं बघा, ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची माघारी परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला आणि माघारी आणला. आला का? कानाईवर आला माय? मिठाचा आहे. विज्ञान सांगतं पाण्यात मीठ विरघळतं, अध्यात्म सांगतं वैष्णव आणि विठ्ठल वेगळा नाही. देवते संत निमित्त त्या. एकदा तुझं नाव घेऊन तुझ्या दारी आलो ना, मने वाचा करणी जयाच्या भजनी देवाची या वाहनी, ते शरीर जातीय क्षणी देवची झाले. काही फरकच नाही देवा. आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे, तुझ्यात आणि माझ्यात फक्त नामस्वरूपी फरक. या ज्ञानभक्ती सहज भक्तू एक वटला अमज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाहीये मी. माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मी तू आहेस. मी पतंग तुझ्या हाती. कोण आहे मी? देवे दिला देह भजना. कोण आहे मी? चाले हे शरीर कोणाची आहे? कोण आहे मी? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित, प्राणापान समायुक्त पच्चामण्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी मी. पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. मग तूही मीच. ज्या दिवशी कळलं लवण मिळविता, माझी अवस्था अगदी तुझ्यासारखी झाली. मग काय आनंद राहिला सांग बरं. आता काळही आम्हाला हरवायला सामर्थ्य टिकवत नाही. आम्ही काळाला हरवतो एवढं बळ आमच्या मनगटात येतं. 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी, पायात चाळ गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात नाचतीये. कीर्तन नामदेव रायांचं, ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभा, कीर्तन ऐकायला कान्होपात्रा. शेजार पाजारची माणसं म्हणली नाचणारीची जात कीर्तन ऐकायला बसली. आता हिनं कीर्तन ऐकायची ना, आम्ही काय करायचं? लोकच ती पहिल्यापासून आजपर्यंत अनंत वाचाळ बरळती. यांचं मन भजनात कुठे रमतं? दुसरीच्याच पाठीमागे अखंडितपणे जात. मनोमार्गे गेला तो तेथे मुकेला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. पण आम्हाला स्थिरावता कुठं येतं? स्टेबिलिटी कुठे? आम्ही पंढरपूरला गेलो तरी ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाल्या निघायला येते. तोंड इकडं जळगाव जिल्ह्याकडं करूनच ठेव. तेवढा तरी वेळ कशाला देवाच्या दारात जायला? हो की नाही? इतकी तर घाईची माणसं आम्ही. कसं होईल आमच्या परमार्थाचं? कार्तिक वारीला गेलो आणि राजगिऱ्याचे लाडू भालेगावला घेऊन आलो. म्हातारीला विचारलं मी, आजी लाडू चावत नाही तुम्हाला, कशाला घेतले? नातूला. मग की वारी कशाला केली? जर लाडू नातूला घ्यायचा होता तर वारी स्वतःसाठी करण्यात मजाच नाही. सर्वस्वाचा त्याग म्हणजे परमार्थ आहे दादा. नाही तर आपल्या तुमच्या आमच्या काहीच परमार्थाचा फायदा नाही. एकदा देव ना देवच बस. एका गाऊ आम्ही आणि का ते काम नकोच आहे. मोह माया वासना नाही चाली पाहिजे जवळ आमच्या, तर परमार्थ. पायदळीत उडवलं ऐश्वर्य तुकोबांनी. देवाला तरी काय कमी केलं? विठेवरचा मालक ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो त्यांना तुकोबा म्हणावा. सामर्थ्य परमात्मा इतकं कुणीच देत नाही दादा. सामर्थ्याने डोक्यात घ्या फक्त जरा. मग काय वाईट वाटलं कान्होपात्रेला. विचारलं ज्ञानोबांना, काय चूक आहे माझी माऊली? विषयाच्या कुळात जन्माला आले, यात माझी चूक आहे. मला माझा पाप माहित नाही, यात माझी चूक आहे. खरंच मला परमार्थ करायचा अधिकार नाही. मग तुम्ही म्हणता ते जातवित गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त, हे खोटं का? मला माझा बाप माहित नाही म्हणून मी वैष्णव नाही का?
जर पंढरीचा बाप विश्वाचा बाप असेल तर माझा नाही का? आणि जर असेल तर मग लोकांना का मान्य नाही? वाईट वाटतं हो माऊली. पायरीपर्यंत जाऊ देतात, विठ्ठलाला पाहू देत नाहीत. तुम्ही म्हणता देवाला पाहिलं की मोक्ष मिळतो. अहो पण मोक्षापर्यंत पोहोचण्यासाठी मधल्या अडथळ्यांचं काय करायचं? मोहमाया आम्हीही नाडली, पण समाजाच्या तिरस्काराला कसं कापायचं? पाया पडते माऊली तुमच्या, एकदा तिथपर्यंत पोहोचवा. एकदा तिथे गेले जीव दिला, पुन्हा माघारी येणार नाही. माऊली म्हटल्या वचन द्या. एकदा पंढरीपर्यंत पोहोचवलं की पुन्हा दृष्टी न फिरे, पुन्हा माघारी यायचं नाही. एकदा पंढरीच्या मालकापर्यंत गेलात की पुन्हा मागे पाहायचं नाही. कान्होपात्रेनं वचन दिलं, माऊली एकदा बापापर्यंत पोहोचवा, पुन्हा ही लेक तुमच्याकडे काही मागणार नाही. असाल खरे भाऊ तर एवढी भाऊबीज केल्याशिवाय सोडू नका. माऊलींकडनं वचन घेतलं. कान्होपात्रा माऊलींच्या शब्दावर निघाल्या. गळ्यात विना, हातात चिपळ्या, पायात चाळ, पंढरीच्या गाभाऱ्यात नाचायला लागल्या. सर्वस्वाचा त्याग फक्त मी आणि विठ्ठल. आता माझ्यात आणि तुझ्यात अंतर काय देवा? वचन माऊलींनी दिलंय, माझा ज्ञानोबांवर विश्वास आहे. आता जग आडवं आले तरी तुझी माझी भेट कोणी रोखू शकत नाही, कारण साक्षात विश्व माऊलीचा हात माझ्या मस्तकावर आहे. आता मी घाबरत नाही कोणाला. लावणीया हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. आता नोहे सारिता, आता कोण वेगळं करू शकतो बघू बरं मला विठ्ठलापासून. पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नाही कर्नाटकात होतं. कानडा राजा पंढरीचा बिदर जिल्ह्यामध्ये, बिदर राजा तेव्हा राजगादीवर होता. दर्शनासाठी राजा आला, थाटामाटात सैन्य पुढे मागे. पाहिलं त्या मुलीला, इतक्या देखण्या होत्या कान्होपात्रा. 16-17 वर्षाच्या, नेमकं तरुणपणात पदार्पण केलेल्या. सुकलेल्या कमळाला हात लावावा तर कमळ जाग्यावर फुलावा एवढं तेजस्वी सौंदर्य त्या माईचं होतं. बघात क्षणात, एका क्षणात बघताच मन मोहून गेलं. कोणाची रे मुलगी? वेश्येची. तिला म्हणावं इथं नाचून काय भेटतंय, दरबारात ये राणी म्हणून ठेवतो. सैनिक गेले. अहो बोलवलं राजाने, आता मी आणि माझा विठ्ठल. कोण राजा? माझ्यासाठी माझा परमात्मा सर्वस्वी. येत नाही? सांग त्याला. सैनिकाने येऊन सांगितलं, येत नाही बोलली. वेश्येची असून एवढा माज, धरून आण तिला. सैनिक पाठीशी लागले. जीवाच्या आकांताने कान्होपात्रा पळतायत. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार, माऊलींचं वचन आठवलं, देह जाऊ अथवा नाही जायचं कुठे, धावून धावून धावणार कुठे, पंढरीच्या गाभाऱ्यातनं मोक्षाकडं जाणार तरी कुठे. आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला, आज पहिल्यांदा गर्दीतनं वाट काढली. हसत मुखाने पंढरपुराच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे, विश्वाच्या मालकाकडे, जगाच्या बापाकडे कान्होपात्रा गेल्या. अहो मिठी मारली त्या पंढरीच्या मालकाच्या पायाला. डोळ्यातनं खळा खळा आसव गळाली. विठ्ठलाकडं पाहिलं आणि मोठ्याने ओरडल्या, भेटला की हो बाप. जगानं आयुष्यभर बिन बापाची म्हणून हिनवलं. जिचा बाप पंढरीचा झाला, तिला आयुष्यात काय कमी पडलं? कान्होपात्रेनं चरणावर मस्तक ठेवलं. विठ्ठल भेटला, आता सर्वस्व मिळालं. पण समाज तो ओढायला लागला कान्होपात्रेला. अपवित्र कुळातले तुम्ही, नीच कुळातले तुम्ही, तुमचा इथे अधिकार नाही. हा बाजूला, बाकीच्यांच्यासाठी विठ्ठल अपवित्र करू नका. आता कान्होपात्रेला कळलं, आता माऊलींचं वचन निभवायची वेळ आली. आतापर्यंत फक्त परमार्थ केला, आता परमार्थाची परीक्षा द्यायची वेळ आली. आता माघारी जायचं नाही. हसमुख चेहऱ्याने एकदा विठ्ठलाकडे बघितलं, मिठी मारली पांडुरंगाला. म्हणली, देवा हेच करायचं होतं तुला. सांगायचं की मला ज्ञानोबांच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या सहवासातून तुझ्यापर्यंत पोहोचले. कोणाला माहीत होतं आयुष्यभरासाठी तुझी झाले. एका क्षणात कान्होपात्रेनं विठ्ठलाच्या चरणावर देह सोडला, जीव सोडला कान्होपात्रेनं. तरी समाज म्हणला, मेली ती मेली, देवाच्या पायावर मेली. जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर मंदिराच्या बाहेर मरायचं, इथे कुठं मरायचा अधिकार दिला हिला? अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण तेव्हा होते. याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. विचार करा, देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा, उद्या बघूयात.
रात्रभर त्या सुंदर लेकी शेजारी अनंता ब्राह्मण झोपले. मध्यरात्री जगाचा अनंत अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता लेकीनं जीव सोडला की रे, माझ्या चरणावर अजून काय प्रेमाची पावती द्यायची, आज्ञा आहे माझी. माझ्या लेकीची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. कान्होपात्रा पंढरपूर निवासी झाली पाहिजे. गेलात कधी पंढरपूरला? गेलात का? मरायच्या आधी जा. गेलात कधी पंढरपूरला तर रांगेनं दर्शन घ्या. जर रांगेनं दर्शन घेतलं तर एका झाडाची फांदी आडवी लागेल तुम्हाला. ती फांदी म्हणजे कान्होपात्रेच्या समाधीवर आलेला वृक्ष, त्याची फांदी आडवी आहे. नामदेवराय म्हणले, देवा भक्त आम्ही तुझे, आम्ही हिला का मस्तक लावायचं, तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून नाही. ओ नामा, माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही, देह सोडला तरी वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं, ही निष्ठा करतात. इतकं मन देवाचरणी गेलं, आता काय राहिलं देवा? नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे, सारिता निराळे लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे, आता काळालाही हरवायची ताकद मनगटात आली. आता घाबरत नाही देवा, तुझ्यावर विश्वास आहे ना. पितामहा भीष्माने वचन घेतलं, कृष्णा काही झालं तू शस्त्र चालवायचं नाही. देवाने मान्य केलं. शंख पुकारणी झाली, युद्ध चालू झालं. चतुरंग सैन्य त्यांच्याकडे. अन्याय चालू झाला अर्जुनावर. रथाचा पाय गेला, बाणावर बाण मारला. देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं, देव आहेस ना रे बाबा, आदर्श काय घ्यायचा तुझ्याकडनं? कृष्णा वचन मोडलंस. कृष्णानं सांगितलं, पितामह स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. मी रक्षण करतो त्याचं. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे. तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तू सदा रक्षिता आपदी अमुते. गुरुबंधू मायबाप सगळं होतोस विठ्ठला. आपदी म्हणजे संकट, रक्षिता म्हणजे रक्षण करणं. आमच्या अगोदर आमच्या समोर संकटाला उभं राहतोस. मग तू का म्हणे, मग काळाला हरवायचा आम्हाला काय अवघड देवा? काळावरही विजय आम्ही वैष्णवांनी मिळवला. अरे आमच्या मनावर जीव जायचं सामर्थ्य. वाट पाहे उभा भेटीची वाड वेळ झाला, उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग. इतकं गोड आमचं अस्तित्व निर्माण केलंस फक्त तुझ्या नामाने. मग काय हरकत विठ्ठला मुखात नाम आणि नजरेत तुला मावून घ्यायला? काय हरकत आहे विठ्ठला म्हण तुझ्या चरणी लावायला? परिपूर्णता मिळवायचं असेल तर फक्त एकच पर्याय, भजन. दोन्ही हात वर करा प्रेमाने. लक्ष्मी शारंग थर सीतापती रघुवीर राधा गोविंदा, राधा गोविंदा रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंदा.